आज देवयानीचं लग्न झालं, पण ती सोडून सगळे आनंदी होते. घरच्यांसाठी तो मुलगा तिच्यासाठी चांगला होता, जो 15 दिवसापूर्वीच त्यांनी तिच्यासाठी पाहिला होता. तिला आवडणारा मुलगा भलेही 3 वर्षापासून तिला ओळखत होता, चांगला जॉब करत होता, पण तरी तो त्यांना आवडला नाही. बहुतेक लग्नाचा निर्णय तिने स्वतः घेतला म्हणून असेल, कारण तसं तर त्याला नाही म्हणण्यासारखं काही वाईट नव्हतं. पण तरी 2 भेटमध्येच त्यांनी दुसऱ्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरवलं आणि लगेच लग्न लावलं सुद्धा. जेव्हा तिने नकाराचं कारण विचारलं, तेव्हा तिला फॅमिली किंवा तो असं दोघांमध्ये एकाची निवड करायला सांगितले आणि तिने आपली फॅमिली निवडली. पण घरच्यांनी तिच्या सुखापुढे त्यांची मतं निवडली. अजूनही सुशिक्षित लोकसुद्धा जात-पात, गरीब श्रीमंत, वैयक्तिक मत अशा अनेक जुन्या कल्पनामध्ये अडकले आहेत आणि त्यामध्ये कितीतरी मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध सगळं सहन करावं लागतं. आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागूनही देवयानी बरोबर या 15 दिवसात घरात कोणी नीट बोललं नव्हतं. तिने काहीतरी मोठा गुन्हा केला असल्यासारखं सगळे तिला वागवत होते. तिची तर जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती, पण आईवडिलांना आपल्यामुळे अजून त्रास नको म्हणून ती गप्प होती. तिने बऱ्याचदा घरच्यांची माफी मागितली, पण तरी तिला कोणी समजून घेत नव्हतं. आईने तिला खडसावून सांगितले, तिकडे गेल्यावर नीट संसार कर, अजून आमचं नाव खराब करू नकोस. आधी शेण खाल्लं आहेस, आता तरी शहाणी हो. असेच दिवस सरले. ती हळूहळू त्या घरात रुळली. तिची सासू तिला मुलीसारखं नाही, पण किमान सुनेप्रमाणे तरी प्रेम करू लागले. अजूनही बऱ्याच बायका आपल्या सासूबाईंना नावं ठेवतात आणि स्वतः सासू झाल्यावर तिचं चूक करतात. पण देवयानीची सासू किशोरीताई त्याला अपवाद होती. तिचा आणि तिचा नवरा संग्रामचं नातं म्हणावं तेवढं फुलले नव्हतं, पण नशिबाने तिला सासर चांगलं मिळालं होतं. संग्रामला लग्नाआधी चौकशी करताना देवयानीच्या रिलेशनबद्दल आधीच कळालं होतं. त्याने पूर्ण माहिती काढली होती आणि ती चुकीची नाही हे त्याला समजत होतं. तो सुशिक्षित आणि समंजस होता, त्यामुळे त्या गोष्टीवरून त्याने तिच्याबद्दल काही मतं बनवलं नव्हतं. ही गोष्ट वगळता बाकी तिच्याबद्दल वाईट काय कानावर आलं नव्हतं आणि म्हणूनच तो लग्नासाठी तयार झालेला. प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही भूतकाळ असतो, पण भूतकाळामुळे वर्तमान काळात जगण्याचा हक्क तर हिरावून घेऊ शकत नाही कोणी, जो तिला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी वेळ देत होता. या सगळ्या गोष्टीमुळे ती दाखवत नसली तरी मनातून खूप खचली होती. तिची आता काही करण्याची किंवा काही निर्णय घेण्याची ताकद संपली होती. तिने परत आत्मविश्वास मिळवावा म्हणून संग्रामने तिला जॉब करायचं सुचवलं. देवयानीच्या घरच्यांनी पहिला विरोध केला, पण संग्रामने पुढाकार घेतल्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही. हळूहळू संग्राम आणि देवयानीची मैत्री झाली. ती संग्रामशी सगळं शेअर करू लागली, मनापासून हसायला शिकली. संग्राममुळे ही लग्नाची बेडी आता तिला आनंद देत होती. हळूहळू 1 वर्ष सरले. देवयानी परत पहिल्यासारखी बागडायला लागली. आज त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यांच्यासाठी ती एक मैत्री असली तरी बाकीच्यांसाठी ते एक लग्न होतं. पण आता तर त्यांनी फक्त लग्नाची बेडी, ते मैत्री आणि मैत्री ते जीवलग मित्र एवढाच प्रवास पूर्ण केला होता. त्यांच्यामध्ये तेवढा संवाद होत नव्हता. अजून नात्यांमध्ये तेवढी मोकळीक निर्माण झाली नव्हती. ऑफिस आणि घरची कामे यामध्ये त्यांना स्वतःसाठी हवा तेवढा वेळ मिळायचा नाही. त्यामुळे संग्रामने देवयानीला त्याच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळवून दिलेला. ते मिळेल तसा वेळ एकत्र घालत होते. घरच्यांनी त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. आज देवयानीच्या घरचे, संग्राम आणि देवयानीच्या ऑफिसचे मित्रमैत्रिणी आणि काही जवळचे नातेवाईक जमले होते. संग्रामने आज क्रीम कलरचा कुर्ता घातला होता आणि त्यावर देवयानीने दिलेलं ब्रूच लावलं होतं. संग्राम सगळ्यांशी गप्पा मारत होता. देवयानी खाली येताना संग्राम तिला बघतो आणि बघतच राहतो. देवयानीने गुलाबी कलरची साडी नेसली होती आणि त्यावर संग्रामने गिफ्ट केलेला हार घातला होता. संग्रामचा मित्र जेव्हा त्याला हलवतो तेव्हा तो भानावर येतो. दोघांनी केक कट केला आणि एकमेकांना भरवला. सगळ्यांनी त्यांना गिफ्ट दिले. जेवण झाले तसे सगळे घरी निघून गेले. आता फक्त घरात संग्राम आणि देवयानीची फॅमिली होती. आज देवयानी खूप खुश होती आणि अखेर तिच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली. देवयानी स्वयंपाकघरात आवरत असताना तिथे तिची आई आली. थोडी रागात होती. देवयानीची आई म्हणाली, देवयानी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा तुझ्या रूममध्ये चल. देवयानी तिच्यासोबत रूममध्ये गेले. देवयानीने विचारलं, काय झालं आई? तू अचानक मला इथे का आणलंस? सगळं ठीक आहे ना?
देवयानीची आई म्हणाली, काय झालं म्हणून वर तोंड करून मलाच विचारतेस? काय चालू होतं तुझं मगाशी? तू आमचं नाव मातीत मिळवायचं ठरवलं आहेस का? देवयानीने विचारलं. आई, असं काय केलं आहे मी की तू एवढी चिडली आहेस? देवयानीची आई म्हणाली, तू त्या मुलाशी मगाशी काय दात काढत उभी होतीस? हे बरोबर दिसतं का? मुलींनी नेहमी पायरीत राहावं. देवयानी म्हणाली, अगं आई, ते माझ्या आणि संग्रामसोबत ऑफिसमध्ये काम करतात म्हणून मी फक्त त्यांच्याशी बोलत होते. तुला मुळात काम करायची गरज काय आहे? काय कमी आहे तुला? स्वतःचं घर आहे, नवरा कमावतो, 2 वेळेला खायला मिळतं व्यवस्थित, मग अजून काय पाहिजे? घर सांभाळायचं सोडून बाहेर हिंडायचं कशाला? देवयानीची आई थोडी रागातच बोलली. देवयानी काही बोलणार त्याआधीच तिथे संग्राम आला. संग्राम रूममध्ये मोबाईल घ्यायला आलेला होता तेव्हा त्याने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. माफ करा आई, तुमचं बोलणं मला नाही पटलं. मान्य आहे, मी तिला कधी पैशाने कमी पडू देणार नाही. तिला राणीसारखं ठेवेन मी आणि तेवढं नक्कीच कमवतो. पण आपण काम फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही करत. ती स्वावलंबी बनावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून मी तिला जॉब करण्यासाठी पाठवलं आहे. आणि राहिला प्रश्न त्या मुलाशी बोलण्याचा, तर त्यात काही गैर नाही. मी पण देवयानीच्या मैत्रिणीशी बोलत होतोच ना. देवयानीची आई म्हणाली, तुमची गोष्ट वेगळी आहे जावई बापू. देवयानीने तुमची बरोबरी का करावी? तिने स्वतःची पायरी ओळखून राहायला नको का? आणि तसं पण शेवटी तिलाच घर सांभाळायचं आहे, मग कशाला हा जॉब पाहिजे? संग्राम म्हणाला, आई, यामध्ये बरोबरी करण्याचा संबंध येतोच कुठे? आणि जरी तिने माझी बरोबरी केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मी जे करू शकतो ते ती पण करू शकते आणि ती जॉब आणि घर दोन्ही छान सांभाळत आहे. आणि आई, तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात, ग्रॅज्युएट आहात, तरी तुम्ही असे विचार ठेवता अजून पण? मला वाटत होतं शिक्षणाने माणूस सुधारतो, पण माणूस तोपर्यंत सुधारत नाही जोपर्यंत तो स्वतः ते ठरवत नाही. शिक्षण माणसाला मार्ग दाखवतं, पण त्या मार्गावर जायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. मला वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की तुम्ही तुमच्या चुकीच्या नियमांसाठी देवयानीचं नुकसान केलं आहे. पण इथून पुढे असं होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. या घरात देवयानी तेच करेल जे तिला योग्य वाटेल. देवयानीची आई थोडी घाबरलीच. तिला संग्रामचं बोलणं फार पटलं नव्हतं, पण जावई समोर उभा होता त्यामुळे तिने गप्प राहणं पसंत केलं. देवयानीची आई म्हणाली, अहो जावई बापू, तुम्ही खूप मनाला लावून घेत आहात. मी असंच तिच्याशी गप्पा मारत होते. चला, आम्ही आता निघतो, खूप वेळ झाला आहे, असं म्हणत त्या तेथून निघून गेल्या. देवयानी एका कोपऱ्यात उभी राहून फक्त रडत होती. ते बघून संग्रामला जास्तच राग आला. संग्रामने तिचा हात पकडून स्वतःकडे खेचला आणि म्हणाला, तू आधी रडणं बंद कर. जिथे बोलायला पाहिजे तिथे तू शांत उभी राहून गप्प ऐकत होतीस. तुला तोंडाने बोलता येत नाही का? उगाच असं ऐकून घेतेस, तेही तुझी काही चूक नसताना? देवयानी म्हणाली, मी काय बोलणार? मला भीती वाटते. अजून किती दिवसच घाबरून तू तुझ्यावरचा अन्याय सहन करणार आहेस? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. संग्राम म्हणाला, अहो काही काय बोलता? अन्याय वगैरे? ती माझी आई आहे, ती माझ्या चांगल्यासाठीच मला बोलते. देवयानी म्हणाली, मला खरंच कळत नाही तुझ्या चांगुलपणावर खुश व्हावं की चिडावं. तुला खरंच असं वाटतं या सगळ्यामुळे तुझं चांगलं होणार आहे? संग्रामने विचारलं. अहो, तुम्ही उगाच स्वतःला त्रास नका करून घेऊ. एवढं काही झालेलं नाही आहे. मी ठीक आहे. तुम्ही अतिविचार करत आहात, देवयानी म्हणाली आणि डोळे पुसत तेथून जायला निघाली. या सगळ्यामुळे संग्रामला जास्तच राग आला. तो तिला अजून जोरात पकडून समोर उभं करतो. देवयानी, तू असं वागून त्यांना अजून प्रोत्साहन देत आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू आता गप्प राहिलीस तर तुझ्या बहिणींनाही हे सगळं सहन करावं लागणार. तुझ्या घरच्यांचे विचार आताच बदलणे गरजेचे आहे. असं म्हणून संग्राम रागाने तेथून निघून गेला. देवयानी रडत त्याला जाताना बघत होती. थोड्या वेळाने देवयानी फ्रेश होऊन खाली आली. देवयानी खाली येताच तिचे वडील जायला उठले, पण देवयानीचे सासू किशोरीताई यांनी त्यांना 2 दिवस लेकीसोबत राहण्यासाठी आग्रह केला. आधी ते आढेवेढे घेत होते, पण नंतर तयार होतात. सगळ्यांची झोपायची सोय करून संग्राम रूममध्ये निघून जातो. देवयानी किचनमधले राहिलेले काम करून रूममध्ये झोपायला जाते.
संग्राम शांतच होता. डोक्यावर हात ठेवून काहीतरी विचार करत पडलेला होता. त्याला बघितल्यावर देवयानी समजून जाते की तो अजूनही रागात आहे. तसा सहजा तो देवयानीवर रागवायचा नाही आणि रागवला तरी लगेच शांत व्हायचा. पण आज जरा जास्त झालं होतं. त्याचा आबोला देवयानीला सहन होत नव्हता. संग्राम, उद्या आईबाबा घरी आहेत तर मग मी सुट्टी घेऊ का ऑफिसमधून? तुम्हाला माझ्या हातची खीर आवडते ना? उद्या जेवायला खीर बनवू. देवयानी संग्रामच्या बाजूला जाऊन बसते. तुम्ही माझ्यावर चिडला आहात का? पण संग्राम काही बोलत नाही आणि तोंड दुसरीकडे करून झोपतो. देवयानी उठून दुसऱ्या बाजूला येते आणि रडायला लागते. अहो, तुम्ही जे म्हणाल ते ऐकेन मी. बोला ना माझ्याशी. हेच मला तुझं आवडत नाही देवयानी. तू प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत आणि सतत समोरच्याला खुश करायला त्याच्या मताप्रमाणे तू तुझा आयुष्य नाही बदलू शकत. मी चिडलो म्हणून लगेच माझ्या मताप्रमाणे वागायचं. तुझे घरचे काय बोलले की त्यांना दुखवायला नको म्हणून त्यांच्या मताप्रमाणे वागायचं. हे बंद कर. आधी तुला काय हवं आहे, तुझं सुख कशात आहे त्याचा कधीतरी विचार करत जा. अहो, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे, देवयानी म्हणाली. हीच काही होऊ शकत नाही का? म्हणून संग्रामने डोक्यावर हात मारून घेतला. तू रडणं बंद कर आधी. मी नाही चिडलो तुझ्यावर, संग्राम म्हणाला. तुम्ही चिडलात माझ्यावर. संध्याकाळपासून नीट बोललातही नाही माझ्याशी. साधं बघितलंही नाही. देवयानी लटका राग दाखवत म्हणाले. त्यावर संग्राम हसला. तुम्ही का हसताय मला? देवयानीने विचारलं. तुला रुसता येतं माझ्यावर? मला माहीत नव्हतं. नेहमी तर जरा भांडण झालं की लगेच शरणागती पत्करत असतेस आणि आज चक्क चिडून बसली आहेस, संग्राम म्हणाला. नाही म्हणजे तसं काही नाही. सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, देवयानी गोंधळून म्हणाली. अगं हो, असं काय रिॲक्ट होतेस? तू काही गुन्हा केलेला नाहीस. बायको आहेस तू माझी, तेही लग्नाची. आणि बायकोला हक्क असतो नवऱ्यावर रुसण्याचा, त्याला त्रास द्यायचा, संग्राम म्हणाला. काही काय? देवयानी आज पहिल्यांदा थोडीशी लाजत म्हणाली. खरंच? आणि मला आवडलं तू आज पहिल्यांदा हक्काने बोललीस माझ्याशी. हा, मग तुम्हीच म्हणताना आपण चांगले फ्रेंड आहोत. मग फ्रेंडमध्ये चालतं तेवढं, देवयानी म्हणाली. हो का? संग्राम मनातच म्हणाला. अजून पण फ्रेंडच? देवा, या मूर्ख मुलीला जरा बुद्धी दे. कधी कळणार हिला माझ्या मनातलं? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिला फ्रेंडशिप बद्दल बोललो. हो, देवयानी म्हणाली. बरं, झोपायचं का आता? सकाळी परत ऑफिसला जायचं आहे, संग्राम म्हणाला. हो, देवयानी म्हणाली. सकाळी देवयानी उठली तरी संग्राम अजून झोपलेला होता. देवयानी एकटक त्याला बघत होती. देवयानी मनातच विचार करू लागली. किती नशीबवान आहे मी जे तुम्ही मला भेटलात. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल मी. माझ्या घरच्यांनी जेवढा माझा विचार केला नाही तेवढा तुम्ही करता. माझ्यासाठी सगळ्यांशी लढायला तयार असता अगदी, असं म्हणून ते गालातच हसले. काय झालं? एकटीच का हसतेस? संग्रामने जांभई देत विचारलं. तुम्ही कधी उठलात? देवयानी गोंधळून म्हणाली. अगं हो, एवढं का टेन्शन घेत आहेस? मी सहजच विचारलं. छान वाटलं तुला असं सकाळी सकाळी हसताना बघून. तुझा असा हसरा चेहरा बघून माझ्या दिवसाची सुरुवात छान झाली. बरं, जा तू आधी आवरून घे. बाकीचे घरातले पण उठले असतील आता. मग मी आवरलो. देवयानी हो आलेच म्हणत उठून गेली. देवयानी आवरून खाली आली तेव्हा संग्रामची आई किशोरीताई पूजा करत होती. देवयानी सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला गेली. संग्राम पण आवरून खाली आला. संग्राम देवयानीला मदत करायला गेला तेवढ्या देवयानीची आजी तिथे त्यांना बघते. अहो जावई बापू, तुम्ही स्वयंपाकघरात काय करताय? आजीने विचारलं. काही नाही आजी, देवयानीला मदत करत होतो. तुम्ही बसा, आम्ही नाश्ता घेऊन येतो. हो आजी, मी नाश्ता घेऊन येते, बस बाहेर तू, देवयानी म्हणाली. देवयानीची आई कुठे गेली? आजीने विचारलं. बाबांना काहीतरी सापडत नव्हतं बॅगेत म्हणून आई द्यायला गेली आहे, देवयानी म्हणाली. जावई बापू, तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी देवयानीला मदत करते, आजी म्हणाली. अहो आजी, मी बघतो, त्यात काय एवढं, तुम्ही बसा बाहेर जाऊन. नाही, जावयाला कामाला लावून आम्ही बसणं हे काय बरोबर नाही. आधी बाहेर जाऊन बसा, आजीने सांगितलं. संग्राम काही बोलणार तेवढ्या देवयानी त्याला अडवते आणि बाहेर जाऊन बसण्यासाठी इशारा करते. संग्राम निघून जातो तेवढ्या देवयानीची आई आणि सासू किशोरीताई पण तिथे येतात. सावित्री, कुठे होतीस तू? जावई बापूंना काम लागलं.
देवयानीला पण समजत नाही त्यांना कशाला काम सांगायचं. आजी जरा चिडून बोलते. अहो आई, त्यात काय एवढं, फक्त देवयानीला भांडी तर काढून दिली, त्यात कसला आलाय काम, किशोरीताई म्हणाल्या. अहो, स्वयंपाकघर मुलींचं काम असतं, एवढ्या घरात बायका असून त्यांना मदत करायला का लागावी. त्यावर किशोरीताई म्हणाल्या, असं काही नसतं, रोजच करतो तो, मीच थोडंफार शिकवलंय त्याला जेवण बनवायला. त्यांनाही थोडंफार यायला पाहिजे की. सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी त्या दोघांची असते. तुम्ही एकदा संग्रामच्या हातचा पुलाव खाऊन बघा, छान करतो तो, किशोरीताई म्हणाल्या. अहो, बायको आहे की एवढी, मग त्याने कशाला करायचं हवं. एकतर एवढं ऑफिसचं काम करून दमून भागून येतात आणि हे पण आता त्यांनीच करावं. आजी म्हणाले. अहो, देवयानी पण जाते की कामाला, ती पण तेवढंच काम करते, त्याच्याबरोबरच घरी येते आणि तेवढंच घरचं काम पण करते, आणि संसार दोघांचा आहे, मग तिने एकटीनेच का सगळीकडे राबावं. किशोरीताई म्हणाल्या. हो, पण काही गोष्टी पूर्वीपासून ठरवून दिल्या आहेत आपल्या वडिलांनी, ते काहीतरी विचार करूनच ठरवून दिले आहेत ना, आजी म्हणाली. देवयानीला आता यांच्यामध्ये भांडण लागू नये याची भीती वाटायला लागली. देवयानी मनातच म्हणाले, आता कळलं यांच्यामध्ये हे गुण कुठून आले. मला वाटलं नव्हतं आई पण असा विचार करत असतील, पण आता यांचं भांडण नको व्हायला. देवा, वाचव मला. गप्पा काही नंतर होतील, नाश्ता थंड होईल, चला आपण आधी नाश्ता करून घेऊ. आई, तो आजीला बाहेर घेऊन जा, मी आणि आई नाश्ता घेऊन येतो, देवयानी म्हणाली. देवयानीची आई आणि आजी बाहेर जाऊन बसतात. किचनमध्ये फक्त देवयानी आणि किशोरताई दोघीच होत्या. देवयानी, मला माफ कर, तुला वाईट वाटलं असेल ना, तुझ्या आजीशी मी असं बोलायला नको होतं, किशोरीताई म्हणाल्या. अहो आई, काही पण काय, तुम्ही काही चुकीचं बोलला नाही. माझी आजी जरा जुन्या विचारांची आहे, उलट मी तुमची माफी मागायला पाहिजे. आजी तुम्हाला खूप बोलली, देवयानी म्हणाली. अगं त्यात काय, मोठ्या आहेत त्या, मोठ्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नसतं. बरं चल, मी या प्लेट घेऊन जाते, तू चहा घेऊन ये. हो आई, आणते, म्हणून देवयानीही तिच्या मागोमाग आली. नाश्ता झाल्यावर संग्राम ऑफिसला निघून गेला. देवयानी जेवण झाल्यावर रूममध्ये येऊन पडली. दुपारपर्यंतचा वेळ कसा गेला तिला कळलंच नाही. माहेरची माणसं खूप दिवसांनी भेटली म्हणून आधीच ती खुश होती. त्या दिवसभर परत वादाला ठिणगी पडू नये म्हणून तिची जास्त कसरत चालू होती. पण इकडे संग्रामचं ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं. रोज समोरच्या डेस्कवर देवयानी असायची, पण आज नव्हती, त्यामुळे त्याला तिची आठवण येत होती. दोनदा तिला फोन करायचा विचार त्याने केला, पण ते कामात असेल म्हणून त्याने फोन ठेवून दिला. संग्राम ब्रेकमध्ये मित्रांबरोबर कॉफी घेत बसलेला होता. तेवढ्यात रोहन तिथे आला. काय झालं संग्राम, आज नेहमीसारखं वाटत नाहीस, काही झालं आहे का. नाही रे, असं काही नाही आहे. तेवढ्यात रोहन म्हणाला. अरे आज वहिनी ऑफिसला आल्या नाहीत ना, त्यामुळे असं आहे तो. त्याचे मित्र त्याला चिडवत होते, पण तो मात्र सारखं तेच सांगत होता की अरे तुम्ही समजता तसं काही नाही आहे. काही नाहीये, देवयानीला मिस करत नाहीस की तिच्यावर प्रेम करत नाहीस की आम्हाला सांगायचं नाहीस, रोहनने विचारलं. मला काम पूर्ण करायचे आहे, मी जातो, असं म्हणून संग्राम जायला निघतो. तेवढ्यात रोहन त्याला अडवतं. अरे 2 मिनिट बस, कॉफी घेऊन जाऊ. रोहन, उगाच त्याला छळू नकोस, रोहनचा दुसरा मित्र म्हणाला. आता जे खरं आहे तेच बोलतोय ना मी, याचा चेहरा बघून कोण पण सांगेन हा देवयानीला मिस करतोय. देवयानीवर किती प्रेम करतो ते आपल्याला चांगलंच माहिती आहे, पण बायको असून अजून तिला तो सांगत नाही. मला वाटलं काल वाढदिवसाच्या निमित्ताने हा सगळं मनातलं बोलेल, पण नाही, हा तिथे पण गप्प राहिला, रोहन म्हणाला. मी सांगेन तिला, पण अजून योग्य वेळ आली नाही आहे, संग्राम म्हणाला. कधी येणार तुझी ही योग्य वेळ, रोहनने विचारलं. लवकरच येईल असं वाटतंय, संग्राम म्हणाला. त्यांचं बोलणं चालू असताना बाजूच्या टेबलवर बसलेली देवयानीची मैत्रीण स्वप्नाली ऐकते आणि खुशीतच देवयानीला व्हिडिओ कॉल करते. हाय देवयानी, काय करत आहेस, देवयानी म्हणाली. काही नाही ग, आता घरातलं आवरून जरा पडले आहे. तू बोल ना, काय करतेस, ऑफिसची कामं सगळी आवरली का, देवयानीने विचारलं. स्वप्नाली म्हणाली. माझं सोड ग, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, हे बघ. स्वप्नाली तिच्या मागच्या टेबलवर बसलेल्या संग्रामला दाखवते. संग्रामला बघून देवयानीचा सगळा थकवा निघून जातो. नाहीतरी तिला सुद्धा त्याची आठवण येत असते, पण कॉल करायला वेळ मिळालेला नसतो.
काय कसं वाटलं सरप्राईज? स्वप्नालीने विचारलं. देवयानी खाली मान घालून फक्त लाजली. स्वप्नाली म्हणाली, हाय हाय, काय भारी लाजतेस तू. देवयानी म्हणाली, गप ग स्वप्नाली, मी काय लाजत नाही आहे. स्वप्नाली तिला चिडवत म्हणाली, आधी आरशात तुझा चेहरा बघ कसा खुल्ला आहे ते. देवयानी म्हणाली, तुझं आपलं काहीतरीच. स्वप्नाली पुढे म्हणाली, अगं खरंच सांगते, आज सकाळपासून संग्राम पण शांत आहे. तो पण तुला मिस करतोय. थांब मी त्याला बोलवते. देवयानी घाईने म्हणाली, अगं नाही नको, त्यांना काम असेल आणि तू समजते तसं काही नाही. काल थोडंसं भांडण झालं होतं म्हणून बहुतेक त्यांचा मूड अजून खराब असेल. स्वप्नाली म्हणाली, भांडण? देवयानी म्हणाली, काही सिरियस नाही ग, नेहमीचंच आहे, उद्यापर्यंत ठीक होईल. स्वप्नाली म्हणाली, तू ना खरंच वेडे आहेस. बरं चल उद्या भेटल्यावर बोलू, बाय. आणि तिने फोन ठेवला. देवयानी एकटीच विचार करत बसली. स्वप्नाली म्हणते ते खरंच असेल का त्यांचं प्रेम? नाही, ही स्वप्नाली काहीही बोलत असते. संध्याकाळी संग्राम ऑफिसमधून घरी आला आणि रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला. देवयानी त्याच्यासाठी चहा घेऊन गेली. अहो, तुम्ही अजून माझ्यावर रागवला आहात का? संग्राम ते ऐकून गालात हसतो पण चेहरा गंभीर ठेवतो. नाही, संग्राम म्हणाला. तुमचा दिवस कसा होता? ऑफिसमध्ये जास्त काम होतं का? देवयानीने विचारलं. नाही, उलट आज काम कमी होत त्यामुळे आम्ही छान गप्पा मारल्या. तू बघितलं ना आम्हाला कॅन्टीनमध्ये? मी कधी बघितले? देवयानी घाबरून बोलली. मला माहित आहे, तू दुपारी स्वप्नालीला व्हिडिओ कॉल केला होता. तू माझी जासूसी करत आहेस का? नाही, तुमचा गैरसमज होत आहे. मला तर स्वप्नालीनेच कॉल केला होता. मी तिला तुमच्याबद्दल काही विचारलं नाही. तुम्हाला तसं जाणवलं असेल तर सॉरी. देवयानी रडवल्या चेहऱ्याने बोलली. ओहो, असं आहे तर म्हणजे माझा अंदाज चुकला. कसला? देवयानीने विचारलं. मला वाटलं होतं तू मला मिस करतेस म्हणून कॉल केला होतास, पण तू मला मिस केलंच नाहीस. नाही म्हणजे हो, मिस करत होते. तुम्ही कालपासून नीट बोलला नाहीत ना माझ्याशी म्हणून. फ्रेंडवर कोण इतकं रुसतं का? असं म्हणून देवयानी ट्रे घेऊन जायला निघते, पण संग्राम तिच्या कमरेला पकडून तिच्याजवळ ओढतो. ती दचकून त्याच्या डोळ्यात बघते. तिचा हात पकडून तो आपल्या हृदयावर ठेवतो. तुला अजूनही असं वाटतं का आपण फक्त फ्रेंड आहोत? त्याच्या अचानक प्रश्नाने ती गोंधळते. अहो, तुमचा चहा गार झाला, मी दुसरा घेऊन येते. ती बाजूला जाणार इतक्यात तो तिला अजून जवळ ओढतो. घरी माणसं आहेत, मी असं रूममध्ये थांबलेलं बरं नाही वाटत. देवयानी म्हणाली. आपण नवरा बायको आहोत देवयानी, अजून किती दिवस या गोष्टीपासून दूर पळणार आहेस? संग्रामने विचारलं. देवयानी काही न बोलता मान खाली घालून उभी राहते. मी अजून माझ्या भावना अडवू शकत नाही, पण मला तुझ्यावर काही लादायचं नाही. तू तुझा वेळ घे. असं म्हणत संग्राम हात मागे घेतो, पण ती तशीच उभी राहते. एका हातात त्याचा शर्ट घट्ट पकडलेला आणि एक हात त्याच्या छातीवर होता. आज एक पाऊल त्याने पुढे टाकलं होतं. आता तिची बारी होती. संग्राम तिची हनुवटी हलकेच वर करतो. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती पण त्यासोबतच आनंद होता. तो हळूच तिच्याजवळ झुकतो आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन देतो. ती क्षणभर दचकते, पण मग शांतपणे प्रतिसाद देते. काही वेळाने दोघं भानावर येतात आणि थोडे दूर होतात. देवयानी नजर खाली घालून उभी राहते आणि लाजून खाली पळून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी देवयानीच्या घरचे घरी जाण्याची तयारी करत होते. ताई, आता आम्हाला निघायला हवं, देवयानीची आई म्हणाली. 2 दिवस झाले आम्ही इथे आहोत. मुलीच्या घरी जास्त दिवस राहणं बरोबर नाही. अहो, संग्राम बाहेर गेला आहे, तो येईपर्यंत थांबा. देवयानी, काय ग, कुठे गेलाय तो? काही सांगून गेला का? किशोरीताईने विचारलं. नाही आई, त्यांनी मला काही सांगितलं नाही, गडबडीत निघून गेले. देवयानी म्हणाले. जरा त्याला फोन करून बघ, गाडीची वेळ झाली, अजून हा आला नाही. त्याला माहीत होतं ना आज तुझे घरचे परत जाणार आहेत, मग कशाला बाहेर जायचं? किशोरीताई म्हणाल्या. वहिनी, असू द्या, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून संग्राम बाहेर गेले असतील. त्यांना त्रास नको देऊस बाळा, आम्ही जाऊ ना, देवयानीचे वडील म्हणाले. तेवढ्या संग्राम आनंदात पळत आला. काय रे संग्राम, इतक्या वेळ कुठे होतास? किशोरीताईंनी विचारलं. सांगतो बाबा, हे घ्या. असं म्हणत संग्राम देवयानीच्या वडिलांसमोर मिठाईचा बॉक्स धरतो. अहो, आधीच खूप काही दिलं आहे, अजून ही मिठाई कशाला? देवयानीचे वडील म्हणाले. बाबा, ही मिठाई खूप खास आहे.
ही मिठाई सक्सेसची आहे. संग्राम बॉक्समधील एक मिठाई त्यांच्या हातात ठेवतो. आई, तुला आठवतं आमचे एक ब्रांच मोठ्या शहरात काढत आहेत. तिथलं काम सांभाळण्यासाठी इंटरव्ह्यू घेतले होते. या देवयानीचे इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यांनी तिला सिलेक्ट केलं आहे. आज सकाळीच त्यांचा कॉल आला होता. देवयानी बिझी होती म्हणून मी फोन घेतला. पुढच्या महिन्यातच तिला तिकडे शिफ्ट व्हायचं आहे. हे ऐकून देवयानीचे वडील मिठाई खाली टाकतात. ही बातमी ऐकून फक्त संग्राम आणि किशोरीताईंना आनंद झाला होता. अरे वा, ही खरंच खूप आनंदाची बातमी दिलीस तू, किशोरीताई म्हणाल्या. देवयानीचे वडील रागाने म्हणाले, नवऱ्याच्या पुढे जाऊन त्याला कमी दाखवून काय सिद्ध करायचं आहे तुला? जर संग्रामला ही पोस्ट हवी होती तर तो इंटरव्ह्यू दिलासच कसा? बाबा, तिने माझ्या सांगण्यावरून हा इंटरव्ह्यू दिला आहे आणि यात वाईट काय आहे? संग्राम म्हणाला. नवऱ्याचा अपमान करून ही कशी आनंदी होऊ शकते? आपल्या रीतीत बसत नाही हे, देवयानीचे वडील म्हणाले. कोणी बनवले हे नियम? अशा कोणत्या गोष्टीमुळे माझा मान कमी होईल? संग्राम म्हणाला. माफ करा संग्राम, पण बायकोच्या पैशावर जगण्याची पद्धत नाही आमच्याकडे. तिच्या पैशाने आणलेली भाकरी घशाखाली उतरणार नाही आमच्या. अजून मला काही बोलायचं नाहीये, येतो आम्ही, असं म्हणत देवयानीचे वडील निघून गेले. देवयानी रडू लागली. बाळ शांत हो, तू काही चुकीचं करत नाहीयेस. त्यांना थोडा वेळ दे, एक दिवस ते नक्की समजून घेतील, किशोरीताई तिला समजावत म्हणाल्या. देवयानी, आवर जा, ऑफिसला जायला लेट होतोय. तुझी स्वप्न तुझी वाट बघत आहेत, संग्राम म्हणाला. तू काळजी करू नकोस, मी आहे, असं तो डोळ्यांनी खुणावतो. देवयानी डोळे पुसत्याने आवरायला जाते. काय रे, पण एकटी पोर त्या शहरात कशी राहील? किशोरीताईंनी विचारलं. आई, तसं पण एका कंपनीमध्ये दोघांना जॉब जास्त दिवस करता येणार नव्हता. खरं सांगायचं तर मी तो इंटरव्ह्यू दिलाच नाही. अजून तिचा आत्मविश्वास वाढला नव्हता. या कंपनीतील सगळ्या लोकांना मी ओळखतो, त्यामुळे मी ही कंपनी देवयानीसाठी सोडतोय. त्या शहरात मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब बघणार आहे. सरांशी मी बोललो आहे, त्यांनी त्यांच्या मित्राची कंपनी सुचवली आहे, संग्राम म्हणाला. असंच कायम आपल्या बायकोच्या सोबत उभा राहा, किशोरीताई म्हणाल्या. हो आई, एक दिवस देवयानी सक्सेसफुल होऊन दाखवेल, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.